एक काळ असा होता जेव्हा मुंबई पोलीस कमिशनराच्या आदेशाने नाही तर समुद्र किनाऱ्यावर उभ्या असलेल्या एका माणसाच्या इशाऱ्यावर चालायची. पांढरा सूट, पांढरी मर्सडीज, हातात 555 ब्रँडची महागडी सिगरेट आणि चेहऱ्यावर एक गूढ शांतता. त्याच्या साम्राज्यात एकच नियम होता, धंदा शांततेत झाला पाहिजे. कारण जेव्हा बंदूक चालते तेव्हा नफा कमी आणि मुडदे जास्त पडतात. रक्ताच्या थारोळ्यात न पाडता अवघ्या 1.5 दशकात या माणसाने अख्ख्या भारताची सिस्टीम आपल्या खिशात ठेवली होती. पण विचार करा, या मुंबईच्या पहिल्या गॉडफादरची सुरुवात एका हमालापासून झाली होती. काय होतं या समुद्राच्या सुलतानाचं रहस्य? नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि तुम्ही बघत आहात डिकोड विथ राहुल. मित्रांनो, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई हा सिनेमा तुम्ही सगळ्यांनीच पाहिला असेल. अजय देवगणने साकारलेला सुलतान मिर्झा आठवतोय ना? त्याचा तो भारदस्त आवाज आणि ते कडक हिंदी डायलॉग्स. पण तो सुलतान मिर्झा पडद्यावर जितका कडक होता, रिअल लाईफमध्ये तो माणूस तितकाच किंवा त्याहूनही अधिक रहस्यमयी आणि खतरनाक होता. त्या माणसाचं नाव म्हणजे हाजी मस्तान. हाजी मस्तानच्या आयुष्यातील ते न ऐकलेले किस्से आणि त्या काळातील ओरिजिनल हिंदी डायलॉग्स आज आपण अनुभवणार आहोत, ज्यांनी 70च्या दशकात संपूर्ण मुंबईचा थरकाप उडवला होता. पुढची 20 मिनिटे तुमची जागा सोडू नका, कारण हा थरार थक्क करणारा आहे. गोष्ट सुरू होते 1930-40च्या दशकात. तमिळनाडूच्या एका अत्यंत गरीब कुटुंबात मस्तान हैदर मिर्झाचा जन्म झाला. घरात खायला अन्न नव्हतं, म्हणून वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी त्याचा बाप त्याला मुंबईत घेऊन आला. पोट भरण्यासाठी मस्तानने क्रॉफर्ड मार्केटमध्ये सायकल पंक्चर काढण्याचं काम सुरू केलं. रस्त्यावरून जाणाऱ्या मोठ्या गाड्या, आलिशान बंगले आणि श्रीमंत लोक बघून मस्तानच्या डोक्यात एकच विचार यायचा, अगर भगवान ने मुझे गरीबी में पैदा किया है तो ये उसकी मर्जी थी, लेकिन अगर मैं गरीबी में ही मर गया तो ये मेरी गलती होगी. 1944मध्ये मस्तानने मुंबई पोर्ट ट्रस्टवर हमाल म्हणून काम करायला सुरुवात केली. तिथे जहाजांमध्ये परदेशी माल उतरायचा. मस्तानच्या लक्षात आलं की लोक ज्या कायद्याला घाबरतात त्याच कायद्याच्या पळवाटा शोधल्या तर पैशांचा पाऊस पाडता येऊ शकतो. तो गोण्या वाहणारा कुली राहिला नव्हता. त्याने समुद्राच्या लाटांचा अभ्यास केला आणि बघता बघता तो बनला द किंग ऑफ बॉम्बे डॉक्स. मित्रांनो, हाजी मस्तानचा एक सुवर्ण नियम होता. तो सिनेमातही डायलॉगच्या रूपाने अजरामर झाला. मैं जो भी करता हूँ वो 2 ही वजह से करता हूँ, एक मेरे फायदे के लिए और दूसरा मेरे लोगों के भले के लिए. मस्तानने कधीही हप्ता वसुली केली नाही किंवा गरिबांना त्रास दिला नाही. त्याचा धंदा वेगळा होता, तो होता स्मगलिंगचा. 60च्या दशकात मुंबईच्या समुद्रावर हाजी मस्तानची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी एका दुसऱ्या तस्कराचा उदय झाला, युसुफ पटेल. युसुफ पटेल हा अत्यंत उग्र आणि रागीट होता. तो मस्तानच्या सोन्याच्या बोटी विकू लागला होता. एका रात्रीत युसुफ पठाणने मस्तानला मारण्यासाठी काही पठाण गुंड गोळा केले. मस्तानला ही बातमी कळाली. तो घाबरला नाही की त्याने पोलिसही बोलवले नाही. मस्तानने शांतपणे युसुफ पटेलच्या सर्वात विश्वासू ड्रायव्हरला आधीच पैशाने विकत घेतले होते. युसुफ पटेल गाडीत बसून मस्तानच्या जुहू बंगल्यासमोर आला. मस्तानने बंगल्याच्या गॅलरीत उभा राहून 555ची सिगरेट ओढत होता. मस्तानने खाली पाहिले, हसला आणि युसुफला पाहताच ओरिजिनल हिंदी डायलॉग मारला, वक्त बदलता है, इंसान भी बदलता है और आज तुम्हारा ड्राइवर मेरे लिए काम करता है. तर ऐकताच ड्रायव्हरने मागच्या सीटवर बसलेल्या युसुफ पटेलवर बंदूक रोखली. युसुफ पटेलचा चेहरा पांढरा फटक पडला. मस्तानने खाली येऊन पटेलला सांगितलं, धंदा शांततेत केला तर दोघंही कमवू, नाहीतर हा समुद्र दोघांची थडगी बनवायला तयार आहे. युसुफ पटेलने तिथेच हार मानली. हाजी मस्तानने संपूर्ण सिस्टीमला आपल्या खिशात ठेवलं होतं. एक प्रसिद्ध किस्सा आहे.
एकदा एक नवीन आणि प्रामाणिक कस्टम अधिकाऱ्याने मस्तानची सोन्याची बिस्किटे असलेली बोट पकडली. त्या अधिकाऱ्याने मस्तानची लाच नाकारली. दुसऱ्या दिवशी मस्तानने स्वतःच अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये गेला. मस्तानने कोणतीही धमकी दिली नाही. त्याने फक्त टेबलवर एक पांढरा लिफाफा ठेवला. त्या लिफाफ्यात त्या अधिकाऱ्याच्या मुलाचा शाळेतला फोटो होता, त्याच्या पत्नीच्या रोजच्या भाजी आणण्याचा टाईम आणि त्याचा घरचा पत्ता होता. मस्तानने सिगरेटचा धूर सोडला आणि सिनेमातल्या सुलतानासारखा एक कडक हिंदी डायलॉग मारला. पैसा तो आज नहीं तो कल फिर भी कमाया जा सकता है अफसर, लेकिन परिवार और परिवार की सुरक्षा एक बार गई तो बाजार में बिकती नहीं. अब तू तय कर, तुझे देशभक्ती चाहिए या अपना परिवार. त्या अधिकाराचा थरकाप उडला. त्याने त्याच रात्री ती फाईल बंद केली. मस्तानने बंदुकीच्या नळीवर नाही तर समोरच्याच्या मानसिकतेवर खेळून आपलं साम्राज्य चालवलं होतं. हाजी मस्तानला पांढरा रंग प्रचंड आवडायचा. पांढरा सफारी सूट, पांढरे शूज आणि करोडोंची पांढरी मर्सडीज. मस्तान बॉलिवूडचा पहिला अधिकृत गॉडफादर होता. सिनेमांचे वाद मिटवणे, फ्लॉप निर्मात्यांना कोट्यावधी रुपये फायनान्स करणे हे मस्तानचं रोजचं काम होतं. एकदा एक मोठ्या अभिनेत्याने मस्तानच्या मित्राचे पैसे बुडवले. मस्तानने त्या अभिनेत्याला फक्त एक संदेश पाठवला, जर वेळेवर पैसे आले नाहीत तर तुझ्या पुढच्या सिनेमाच्या प्रीमियरला थिएटर बाहेर माझी गाडी उभी राहील. और जहाँ मेरी गाड़ी की परछाई पड़ती है वहाँ लोग आना बंद कर देते. दुसऱ्याच दिवशी सकाळी तो अभिनेता स्वतःच मस्तानच्या बंगल्यावर येऊन पैसे घेऊन हजर झाला. आता वळूयात त्या किस्सांकडे ज्याने भविष्यातल्या मुंबई अंडरवर्ल्डचा पाय रचला. हा किस्सा आहे तरुण दाऊद इब्राहिमचा. 70 दशकाच्या शेवटी दाऊद इब्राहिम हा मुंबईच्या भेंडी बाजारात छोटी मोठी वसुली करायचा आणि पठाण गँगशी पंगा घ्यायचा. दाऊदच्या डोक्यात खूप माज होता. एकदा मस्तानने मुंबईतल्या गँगचा वाद मिटवण्यासाठी आपल्या मिर्झा गालिब बंगल्यावर एक गुप्त बैठक बोलवली. त्या बैठकीत तरुण दाऊद खूप माजात पाय लांब करून टेबलवर हात ठेवून मस्तानच्या समोर उभा राहिला. त्याने मस्तानला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मस्तानने अत्यंत शांतपणे आपली सिगरेट ॲस्ट्रेमध्ये विझवली, जागेवरून उठला आणि दाऊदच्या जवळ जाऊन त्याच्या कानात ओरिजिनल हिंदी डायलॉग मारला. छोटू, जब तक तुम हाफ पैंट पहनकर भिंडी बाजार की गलियों में घूमते थे ना, तब से मैं इस समंदर पे राज करता हूँ. ये माज मेरे सामने मत दिखाना. सुल्तान जब जब आता है इतिहास बदलता है, और अगर तुमसे ज़्यादा होशियारी की तो तुम्हारा इतिहास ही खत्म कर दूंगा. मस्तानच्या त्या आवाजातली जबर पाहून दाऊद इब्राहिमचा सगळा माज एका सेकंदात उतरला आणि तो शांतपणे खुर्चीवर जाऊन बसला. 1975 मध्ये देशात आणीबाणी लागली. इंदिरा गांधी सरकारने मस्तानला तुरुंगात टाकले. 18 महिने तुरुंगात घातल्यानंतर मस्तान पूर्णपणे बदलला. तुरुंगातून बाहेर आल्यावर मस्तानने जाहीर केलं, मी आता स्मगलिंग सोडले आहे, आता मी लोकांचा सेवक बनणार आहे. मस्तान शांत झाला. त्याने राजकारण सुरू केलं, पण त्याने ज्या अंडरवर्ल्डची पायाभरणी केली होती ती मुंबई आता दाऊद इब्राहिमच्या हातात जात होती. दाऊदने मस्तानचा तो शांततेचा नियम धुडकावून लावला आणि मुंबईत गँग वॉरची रक्तरंजित होळी सुरू झाली. मस्तानने आपल्या शेवटच्या दिवसात दुःख व्यक्त करत म्हटलं होतं, मी मुंबईला पैशाचा आदर करायला शिकवलं, पण या पोरांनी मुंबईला फक्त मुडदे पाडायला शिकवलं. तर मित्रांनो, हाजी मस्तानच्या या अख्ख्या सिनेमॅटिक प्रवासातून आपल्याला काय शिकायला मिळतं? सिनेमात दाखवल्याप्रमाणे सुलतान मिर्झा दिलदार था, वो राजा की तरह जिया. हे ऐकायला खूप चांगलं वाटतं, पण वास्तव हेच आहे की गुन्हेगारीच्या रस्त्यावर मिळवलेली सत्ता आणि पैसा कितीही मोठी असली तरी तिचा शेवट हा नेहमी भीतीमध्येच होतो. मस्तानने आयुष्यभर गोळी चालवली नाही,
पण त्याने जन्माला घातलेल्या अंडरवर्ल्डने हजारो निष्पाप लोकांचे बळी घेतले. 25 जून 1994 रोजी मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये या पहिल्या सुलतानाने शेवटचा श्वास घेतला आणि मुंबई अंडरवर्ल्डचा पहिला अध्याय कायमचा बंद झाला. तर मित्रांनो, हाजी मस्तानचे हे रिअल लाईफ किस्से मला कसे वाटले? युसुफ पटेलचा तो गेम की तरुण दाऊदला मस्तानने दिलेली ही तंबी, यातला कोणता किस्सा तुम्हाला ऐकून तुमच्या अंगावर सगळ्यात जास्त काटा आला? कमेंट करून मला नक्की सांगा. जर तुम्हाला मुंबई अंडरवर्ल्डच्या या सिरीजचा पुढचा भाग हवा असेल, ज्यात करीम लाला आणि त्याच्या पठाण गँगची अशीच खळबळजन्य रहस्य असतील, तर कमेंटमध्ये करीम लाला लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या डिकोड विथ राहुल चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि थरारक विषयाची कुंडली काढायला. तोपर्यंत पाहत राहा डिकोड विथ राहुल. जय हिंद, जय महाराष्ट्र.